नहीं चलेगी, नहीं चलेगी। नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीतील छोटे व्यापारी व फेरीवाल्यांचा एल्गार. विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा. इचलकरंजी शहरातील छोटे व्यापारी, फेरीवाले, गाडेधारक आणि पथविक्रेत्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी फेरीवाला संघटना व व्यापारी संघटनांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या धोरणांविरोधात व्यापाऱ्यांनी एकत्र येत 6 प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील व शहराध्यक्ष सतीश नायडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून शहरातील अनेक व्यापारी, फेरीवाले आणि गारेधारकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवतीर्थ परिसरातील गाळेधारकांचे संरक्षण करून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे. पुनर्वसनाशिवाय कोणत्याही व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात येऊ नये. तसेच कोल्हापूर व सांगली शहराप्रमाणे मुख्य रस्त्यावर बसमधून प्रवाशांना चढउतार करण्यास परवानगी देण्यात यावी, जेणेकरून स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. फेरीवाल्यांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो पथविक्रेता समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात यावा. शाहूतीर्थ व शंभूतीर्थ परिसरातील फेरीवाल्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यात यावे. पंचवटी कॉम्प्लेक्स जवळील जागा हॉकर झोन म्हणून घोषित करून इतर फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. सदरच्या उपोषणाला युवा महाराष्ट्र सेनेचे आपला पाठिंबा दर्शविला असून या संघटनेचे प्रमुख सॅम आठवले व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यामुळे अधिकृत हॉकर झोनमधील फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नये. गोंधळी समाजातील कपडे विक्रेते तसेच कोल्हापूर रोडवरील कपडे विक्रेत्यांना मंजूर जागेवर तात्काळ दुकाने उभारण्याची परवानगी द्यावी. सुंदर बाग येथील गाळेधारकांच्या दुकानगाळ्यांचे नूतनीकरण करून त्यांना मुदतवाढ द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष सतीश नायडू, ज्येष्ठ पत्रकार विक्रम शिंगारे, सुरेश कुरवरे, राकेश माळी, समीर कोगापुरे, मनीष नायडू, नितीन परीट, रवींद्र आंगी, दीपक खरातकर, लक्ष्मी कांबळे यांच्यासह असंख्य छोटे व्यापारी संघटनेचे महिला बंधू भगिनी उपस्थित होते.